लग्नानंतर होईलच प्रेम. मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळतील. नंदिनी पुन्हा एकदा देशमुख परिवाराच्या घरी परतली आहे. वरवर पाहता बाबांच्या कामासाठी जीवानं प्रेझेंटेशन बनवून द्यावं हे कारण असलं तरी खरं कारण जीवाला भेटणं हेच आहे. जेव्हा नंदिनी काव्याला ऑल द बेस्ट म्हणते तेव्हा काव्या तिच्या मनातलं बरोब्बर ओळखते. नंदिनीताई मला शुभेच्छा द्यायला आल्या असल्या तरी त्यांची नजर मात्र दुसऱ्याकडेच म्हणजे जीवाकडेच आहे असं काव्या सूचकपणे बोलते. मात्र जीवा दुखावलेला असल्यामुळे तो तिथे न थांबता निघून जातो. काव्या नंदिनीला धीर देताना म्हणते की आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि आपल्या पतींना कसं हाताळायचं किंवा कसं वठणीवर आणायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कुणालाच ठाऊक नाही. दुसरीकडे पार्थची गडबड सुरू आहे. तो आपली बॅग पॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पण चैन काही केल्या लागत नाहीये. तो गमतीत काव्याला म्हणतो, जरा बॅगवर बसा ना, तुमच्या वजनाने तरी चैन लागेल. जेव्हा वैतागलेली काव्या बॅग उघडून बघते तेव्हा तिच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. बॅगमध्ये नेमकं असं काय आहे की काव्या थक्क होऊन पार्थकडे बघत राहते. पार्थ मात्र चोरट्या पावलांनी हसत नजर चोरतोय. पार्थने त्या बॅगमध्ये नक्की काय भरलंय हे रहस्य उलगडल्यावर काव्याची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं खरोखरच मजेशीर ठरणार आहे. हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.